नमस्कार. प्रिया आणि अश्विन आता लग्न करण्याचं ठरवतात. त्यांना प्रताप आणि कल्पना हे मदत करणार असतात. आता प्रताप म्हणतो, ठीक आहे, आपण ना रविराजशी बोलायला जाऊ. आपण रविराजला सगळं समजावून सांगू. रविराज तयार होईल की नाही आधी शंका आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की डॅडा, मी कन्व्हिन्स करेन त्यांना, पण मला आता तन्वीशीच लग्न करायचं आहे. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक आहे, आपण जाऊ. त्यानंतर थोड्या वेळाने सर्वजण म्हणजेच प्रताप, कल्पना आणि अश्विन हे किल्लेदारांच्या घरी येतात. आता रविराजसुद्धा तिथे येतो. रविराज म्हणतो, काय झालं, तुम्ही इथे माझ्यासाठी का आले आहात? मी तुमच्या सुभेदारांच्या नावाने अंघोळ केली आहे. मला तुम्हाला कोणालाच भेटायची इच्छा नाही आहे. मागेसुद्धा तुम्ही दोघं आला होतात, प्रताप आणि कल्पना, मी तुम्हाला भेटलो नाही. त्यावरूनच तुम्ही ओळखून जायचं ना की माझी इच्छा नाही आहे तुमच्याशी बोलण्याची. तरीसुद्धा तुम्ही आता परत इथे का आलात? तेव्हा लगेच अश्विन उभा राहतो आणि म्हणतो, रविराज काका, माझ्यासाठी माझे मॉम डॅड इथे आले आहेत. तेव्हा रविराज म्हणतो, तुझ्यासाठी? तेव्हा अश्विन म्हणतो, हो रविराज काका, मला तन्वीशी लग्न करायचं आहे. ते ऐकून आता रविराजला धक्काच बसतो. रविराज उठतो आणि अश्विनचं थोबाड फोडतो आणि म्हणतो, कशाला? भर मांडवातून माझ्या मुलीला परत पाठवायला? भर मांडवात माझ्या मुलीचा अपमान करायला? तिच्या डोळ्यात मी आता परत अश्रू नाही बघू शकत. दोनदा तिच्या डोळ्यात मी अश्रू बघितले आहे. मी मागच्या वेळेसुद्धा म्हणालो होतो मी माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. तरीसुद्धा अर्जुनने तिला धोका दिलाच. दोनदा तिने धोका दिला आहे. त्यामुळे माझ्या मुलीचं आता मी तुमच्या सुभेदारांशी लग्न नातं जुळवूच शकत नाही. माझी मुलगी तन्वी कधीच सुभेदारांची सून होणार नाही. त्यामुळे तुम्ही आता आल्या तशा पावली निघून जा. मी तुमचं हे प्रपोजल ॲक्सेप्ट नाही करू शकत. ते ऐकून अश्विनला धक्का बसतो. अश्विन म्हणतो, प्लीज रविराज काका, असं करू नकोस. अरे, मला तन्वीशी लग्न करायचं आहे. आता तूच सांग ना, तन्वीचं दोनदा लग्न मोडलं आहे. अशा मुलीशी कोण लग्न करेल? तेव्हा रविराज म्हणतो, त्याची काळजी तू करू नकोस. माझ्या मुलीचं लग्न मी एका अर्जुनपेक्षा चांगल्या मुलाशी धूमधडाक्यात लावून देईन. ते ऐकून आता प्रतिमा आणि कल्पना आणि प्रताप हादरतात. आता प्रतिमा काहीच बोलत नसते. प्रतिमा शांत असते, कारण प्रतिमाला माहीत असतं, जर ही प्रिया तन्वी त्या घरात लग्न करून गेली तर नक्कीच ही सायलीला त्रास देणार. म्हणून प्रतिमासुद्धा नकार देत असते. प्रतिमासुद्धा म्हणते, हो हो, मला रविराजचं म्हणणं पटतंय. आम्ही आमच्या तन्वीला, मुलीला त्या घराची सून कधीच होऊ देणार नाही. तिथे आता प्रियासुद्धा आलेली असते. प्रिया म्हणते, ही मंद बुद्धीची बाई, ही हाफ मॅड बाई इथे का मध्ये मध्ये लुडबुड करते? अगं मूर्ख बाई, मला लग्न करायचं आहे. हे लग्न करून मला अर्जुन आणि सायलीला धडा शिकवायचा आहे. काही करून मला सुभेदारांच्या घरात शिरायचं आहे. आणि तू काय इथे नकारघंटा लावून बसली आहेस आणि रविराजच्यासुद्धा मनात भडकवतेस? तेव्हा रविराज म्हणतो, बघ कल्पना आणि प्रताप, प्रतिमालासुद्धा हे मान्य नाही. प्रतिमाला आणि मला दोघांनाही हे मान्य नाही की अश्विन आणि तन्वीचं लग्न व्हावं. आम्ही म्हणतोय ना नाही म्हणून. तिचे आई वडील जो निर्णय घेतील तो तिच्यासाठी योग्यच असणार आहे. त्यामुळे माफ करा आम्हाला, तुम्ही येऊ शकता. कल्पना आणि प्रताप रविराजला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, पण रविराज काही ऐकायला तयार नसतो. आता प्रिया आणि अश्विन एकमेकांकडे बघत राहतात. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.